आपण एक विचार करूया. समजा तुम्हाला एका अशा घराचे नियम लिहायचे आहेत ज्या घराचा पाया सतत हादरतोय, घरातले लोक एकमेकांशी तीव्र मतभेद असल्यामुळे भांडत आहेत आणि बाहेर दंगली सुरू आहेत. बापरे, ही तर खूपच भयानक परिस्थिती आहे. हो ना. आणि यातूनही घराचा एक मोठा भाग कायमचा वेगळा होऊन जाणार आहे. अशा अभूतपूर्व गोंधळाच्या वातावरणात शांत डोक्याने बसून पुढच्या शेकडो वर्षांसाठीचे कायदे कसे लिहायचे? हे ऐकायला एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखे वाटेल, पण भारतीय संविधानाची निर्मिती ॲक्च्युली याच परिस्थितीत झाली होती. अगदी बरोबर. कारण भारताला स्वातंत्र्य मिळत होते, पण फाळणीची जखम अगदी ताजी होती. 500पेक्षा जास्त संस्थाने देशात विलीन करायची होती आणि 30 कोटींपेक्षा जास्त अत्यंत वैविध्यपूर्ण लोकसंख्येला एका छत्राखाली आणायचे होते. नक्कीच. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण याच अभूतपूर्व प्रवासाचा वेध घेणार आहोत. हो. म्हणजे इंडिया इंडिपेंडंट झाला, पण एवढ्या मोठ्या देशाला चालवण्यासाठी रूल्स कोण बनवणार होते? आपले संविधान कसे तयार झाले? आणि आपण 26 जानेवारीलाच रिपब्लिक डे का सेलिब्रेट करतो? अगदी. आणि या सगळ्या प्रक्रियेत डॉक्टर B.R. आंबेडकर यांचे जे चीफ आर्किटेक्ट म्हणून अतुलनीय योगदान आहे ते आपण या चर्चेत समजून घेणार आहोत. येस. पण या प्रवासाची सुरुवात करताना मला वाटतं सर्वात आधी हे समजून घेणं आवश्यक आहे की आपण ज्याला संविधान म्हणतो ते ॲक्च्युली काय आहे. म्हणजे ते फक्त एक रूलबुक नाहीये. अजिबात नाही. ते केवळ एक प्रशासकीय मॅन्युअल किंवा कायद्यांचे वृक्ष पुस्तक नक्कीच नाही. तो एका नव्या स्वतंत्र लोकशाहीचा श्वास आहे. क्या बात आहे. खूप छान वाक्य आहे. कसं आहे, शेकडो वर्षांची गुलामी आणि समाजात असलेल्या हजारो भेदांना ओलांडून सर्वांना समानतेच्या एका सूत्रात बांधण्याची ती एक जिवंत प्रक्रिया होती. कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली म्हणजेच संविधान सभेने जे काम केले ते केवळ नियम बनवण्याचे नव्हते, तर एका नव्या भारताची ओळख घडवण्याचे काम होते. आणि ही ओळख काही रातोरात तयार झाली नाही. मी जेव्हा या प्रक्रियेबद्दल वाचत होतो तेव्हा माझ्या लक्षात आले की संविधानाच्या प्रत्यक्ष कामाची सुरुवात भारत स्वतंत्र होण्याच्या बरीच आधी झाली होती. हो, म्हणजे 15 ऑगस्ट 1947च्या खूप आधी. अगदी. आपण नेहमी स्वातंत्र्याच्या तारखेवर लक्ष केंद्रित करतो, पण संविधानाची खरी पायाभरणी जुलै 1946 मध्येच झाली होती, बरोबर? हो, ती वेळ अत्यंत नाजूक होती. 8 जुलै 1946 रोजी काँग्रेसने एक एक्सपर्ट्स कमिटी स्थापन केली. ओके. त्या काळात कॅबिनेट मिशन भारतात येऊन गेले होते. देश स्वतंत्र होणार हे निश्चित होते, पण फाळणी होणार की नाही, सत्ता हस्तांतरण कसे होणार याबद्दल प्रचंड अनिश्चितता होती. म्हणजे स्वातंत्र्यानंतर देशात प्रशासकीय पोकळी निर्माण होऊ नये म्हणून ही कमिटी बनवली गेली. अगदी बरोबर. या कमिटीनेच खऱ्या अर्थाने कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीच्या कामाची दिशा ठरवली. बरं. या कमिटीच्या सदस्यांची यादी पाहिली की त्यांची दूरदृष्टी लक्षात येते. म्हणजे या कमिटीत जवाहरलाल नेहरू होते, असफ अली होते आणि KM मुन्शी होते. हो, आणि या व्यतिरिक्त N. गोपालस्वामी अय्यंगार, KT शहा, DR गाडगीळ हे दिग्गज नेतेही होते. बापरे. म्हणजे नुसते राजकीय नेते नव्हते, तर आपापल्या क्षेत्रातील तज्ज्ञ होते. आणि हुमायून कबीर, K. संथानम, कृष्णा कृपलानी ही नावेही यात होतीच. हो, हे सगळे विचारवंत होते. याचाच अर्थ असा की स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच त्यांनी हे काम एका राष्ट्रीय प्राधान्याचा विषय म्हणून हाती घेतले होते. नक्कीच. या कमिटीचे महत्त्व इतके मोठे आहे की प्रसिद्ध इतिहासकार ग्रॅनविल ऑस्टिन यांनी त्यांच्याबद्दल एक अत्यंत समर्पक वाक्य म्हटले आहे. ते म्हणतात, "दिस कमिटी गाइडेड इंडिया टुवर्ड्स द प्रेझेंट कॉन्स्टिट्यूशन." वाव. म्हणजे या कमिटीने भारताला आजच्या संविधानाकडे मार्गदर्शित केले. हो, या तज्ज्ञांच्या कमिटीने हे ठरवलं की संविधान सभेची प्रोसिजर कशी असेल, वेगवेगळ्या समित्या कशा स्थापन केल्या जातील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन काय असेल. म्हणजे उद्दिष्टांचा ठराव. बरोबर. अगदी बरोबर. म्हणजे आपण हे संविधान नेमके कशासाठी बनवत आहोत याचे मूळ तत्वज्ञान त्यांनी आधीच निश्चित केले. ओके. लेट्स अनपॅक दिस. मला हे ॲक्च्युली एखाद्या भव्य इमारतीच्या बांधकामासारखे वाटते. कसं काय? म्हणजे प्रत्यक्ष विटा रचण्यापूर्वी जसा आर्किटेक्ट आणि इंजिनियर्सचा गट बसून एक सविस्तर ब्ल्यूप्रिंट तयार करतो, अगदी तसंच. त्या ब्ल्यूप्रिंटशिवाय इमारत उभीच राहू शकत नाही. अगदी योग्य उपमा आहे ही. पण इथेच खरी गोम आहे. ब्ल्यूप्रिंट तर तयार झाली, पण ती कागदावरची स्वप्ने प्रत्यक्षात उतरवण्यासाठी एका मुख्य शिल्पकाराची गरज होती. नक्कीच.
असा कोणीतरी जो या सगळ्या विखुरलेल्या विचारांना, वेगवेगळ्या प्रांतांच्या आणि धर्मांच्या मागण्यांना एका कायदेशीर आणि तार्किक चौकटीत बसवू शकेल. आणि याच निर्णायक वळणावर प्रवेश होतो डॉक्टर B.R. आंबेडकरांचा. जे स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री होते. बरोबर. हो, लॉ मिनिस्टर म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला होता, पण त्यांची सर्वात ऐतिहासिक भूमिका ठरली ती ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन म्हणून. राईट. संविधानाचा मसुदा तयार करणे हे खरोखर शिवधनुष्य पेळण्यासारखे होते. डॉक्टर आंबेडकरांकडे केवळ कायद्याचे सखोल ज्ञान नव्हते, तर भारतीय समाजातील जातीभेद, विषमता आणि मानवी हक्कांचे त्यांना असलेले आकलन अत्यंत प्रगल्भ होते. हे खूप महत्वाचं आहे. हो, आणि संविधान सभेत जेव्हा ते एखादा मुद्दा मांडायचे तेव्हा त्यांचे आर्ग्युमेंट्स इतके लॉजिकल आणि पॉवरफुल असायचे की अनेकदा विरोधकांनाही त्यांचे म्हणणे मान्य करावे लागायचे. म्हणूनच त्यांना फादर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन आणि चीफ आर्किटेक्ट म्हटले जाते. एका अतिशय विस्कळीत आणि गुंतागुंतीच्या देशाला त्यांनी एका सूत्रात बांधले. खरे. मी एका ठिकाणी वाचले आहे की त्यांना मॉडर्न मनू अशीही उपाधी दिली जाते, कारण त्यांनी आधुनिक भारतासाठी समानतेवर आणि न्यायावर आधारित कायद्याची नवी संहिताच रचली. अगदी बरोबर. याच ड्राफ्टिंग कमिटीने अथक परिश्रम करून मसुदा तयार केला आणि तो संविधान सभेसमोर मांडला. तो नक्की कधी मांडला गेला? तो एक अतिशय ऐतिहासिक क्षण होता. 4 नोव्हेंबर 1948ला डॉक्टर आंबेडकरांनी कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये फायनल ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन पहिल्यांदा इंट्रोड्यूस केला. ओके, 4 नोव्हेंबर. हो, यालाच संविधानाचे फर्स्ट रीडिंग किंवा पहिले वाचन असे म्हटले जाते. 4 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर 1948 या काळात या मसुद्यावर जनरल डिस्कशन झाली. सभेतील सर्व सदस्यांनी या मसुद्याचे वाचन केले आणि त्यावर आपले प्राथमिक विचार मांडले. या क्षणाचा मी जेव्हा विचार करतो तेव्हा मला प्रचंड आश्चर्य वाटतंय. का बरं? कारण डॉक्टर आंबेडकरांवर त्यावेळी जो दबाव असेल तो शब्दांत सांगणे कठीण आहे. एका बाजूला फाळणीमुळे आलेले हजारो निर्वासित, दुसरीकडे वेगवेगळ्या संस्थानांचे विलिनीकरण, प्रादेशिक अस्मिता. हो, परिस्थिती खूपच अस्थिर होती. आणि अशा वेळी 300 अत्यंत हुशार आणि वेगवेगळ्या विचारसरणीच्या लोकांसमोर आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचं काम चर्चेसाठी खुलं करणे हे किती कठीण असेल. नक्कीच. तो दबाव केवळ राजकीय नव्हता, तर तो देशाच्या भविष्याचा भार होता. राईट. हे 300 सदस्य वेगवेगळ्या प्रांतांतून आलेले होते, वेगवेगळ्या भाषा बोलणारे आणि अत्यंत भिन्न राजकीय विचारसरणी असलेले लोक होते. त्यात काही कम्युनिस्ट होते, काही सनातनी होते, काही जमीनदार होते, तर काही कामगारांचे नेते होते. बापरे, म्हणजे विचारधारेची मोठीच सरमिसळ होती. हो ना. या सर्वांच्या परस्पर विरोधी मागण्यांमधून सुवर्णमध्य साधून एक असा कायदा बनवायचा होता जो येणाऱ्या शेकडो वर्षांसाठी देशाला तारून नेईल. आणि या सगळ्या परस्पर विरोधी मागण्यांचा खरा स्फोट झाला तो सेकंड रीडिंगच्या वेळी. अगदी बरोबर. हा या प्रक्रियेतला सर्वात थक्क करणारा आणि मला वैयक्तिकरित्या सर्वात रंजक वाटणारा टप्पा आहे. मसुदा मांडणे ही फक्त सुरुवात होती, पण खरी कसोटी लागली ती या दुसऱ्या वाचनादरम्यान, जिथे प्रत्येक शब्दाची चिरफाड झाली. होय. 15 नोव्हेंबर 1948ला संविधानाची सेकंड रीडिंग सुरू झाली आणि ती तब्बल 17 ऑक्टोबर 1949 पर्यंत चालली. बापरे, म्हणजे जवळजवळ 1 वर्षभर चालली ही चर्चा. हो. या काळात मसुद्यावर क्लॉज बाय क्लॉज म्हणजेच कलमवार चर्चा झाली. प्रत्येक कलमावर सविस्तर खल झाला. आणि या चर्चेची तीव्रता समजण्यासाठी आपल्याला काही आकडेवारी पाहावी लागेल. या मसुद्यामध्ये तब्बल 7,653 अमेंडमेंट्स म्हणजेच दुरुस्त्या प्रपोज झाल्या होत्या. वेट, काय? 7,653? होय. हा आकडा ऐकायला साधा वाटतो, पण याचा अर्थ असा की मूळ मसुद्यातील जवळपास प्रत्येक वाक्यावर कुणाचा तरी आक्षेप होता किंवा कोणाला तरी त्यात बदल हवा होता. अगदी. आणि यापैकी 2,473 दुरुस्त्यांवर कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये प्रत्यक्ष डिस्कशन्स झाली. ओके. त्यावर सविस्तर वादविवाद झाले, काहींवर मतदान झाले. हे वादविवाद केवळ वरवरचे नव्हते. म्हणजे देशाची राष्ट्रभाषा कोणती असावी, केंद्र सरकार अधिक शक्तिशाली असावे की राज्य सरकारे, यांसारख्या अत्यंत संवेदनशील मुद्द्यांवर महिने चर्चा चालली. हिअर इज वेअर इट गेट्स रिअली इंटरेस्टिंग. आपण जर याचा विचार केला तर 395 कलमांचे एक भक्कम पुस्तक 300 सहलेखकांसोबत मिळून एडिट करण्यासारखे हे काम आहे. अगदी योग्य उपमा. आपण रोजच्या जीवनात
5 लोकांशी चर्चा करून एका साध्या हॉटेलच्या मेनूवर एकमत करू शकत नाही आणि हे लोक एका खंडाएवढ्या मोठ्या देशाचं भविष्य ठरवत होते. नक्कीच. 2473 दुरुस्त्यांवर प्रत्यक्ष चर्चा होणे हेच दर्शवते की तत्कालीन लोकशाहीत प्रत्येक मताला आणि प्रत्येकाचा आवाजाला किती महत्त्व दिले जात होते. हे कुठलेही रबर स्टॅम्प काम नव्हतं. अगदी. आणि या सर्व प्रक्रियेत डॉक्टर आंबेडकरांची भूमिका एका संयमी आणि प्रगल्भ तत्वज्ञानासारखी होती. हो. त्यांनी या प्रत्येक दुरुस्तीला अतिशय शांतपणे आणि तर्कशुद्ध उत्तरे दिली. ज्या दुरुस्त्या खरोखर योग्य होत्या त्या त्यांनी खुल्या मनाने स्वीकारल्या आणि ज्या अयोग्य होत्या त्या सप्रमाण खोडून काढल्या. ही लोकशाहीची खरी कसोटी होती. आणि जवळपास वर्षभराच्या या अत्यंत कठीण बौद्धिक आणि भावनिक संघर्षातून निघाल्यानंतर अखेर संविधान त्याच्या अंतिम टप्प्यात पोहोचले. होय. 14 नोव्हेंबर 1949ला संविधानाची 3rd रीडिंग सुरू झाली. हा शेवटचा टप्पा होता. या दिवशी डॉक्टर आंबेडकरांनी एक अत्यंत महत्त्वाचा मोशन मांडला. द कॉन्स्टिट्यूशन ॲज सेटल्ड बाय द असेंब्ली बी पास्ड. म्हणजेच सभेने इतक्या सविस्तर चर्चेअंती निश्चित केलेले संविधान आता संमत करण्यात यावे. हो. आणि मग तो ऐतिहासिक दिवस उजाडला. 26 नोव्हेंबर 1949. अगदी बरोबर. 26 नोव्हेंबर 1949ला भारतीय संविधान अधिकृतपणे अडॉप्ट करण्यात आले. त्या ऐतिहासिक क्षणी सभेमध्ये एकूण 299 पैकी 284 मेंबर्स उपस्थित होते. ओके. आणि या 284 सदस्यांनी संविधानाच्या मूळ प्रतीवर आपल्या स्वाक्षऱ्या केल्या. त्या 284 सह्यांचे भावनिक वजन आपण कल्पनेनेही मोजू शकत नाही. ज्या हातांनी त्या सह्या केल्या त्यांनी भारताचे एक नवे भविष्य कोरले होते. खरंय. हां. मूळ संविधानामध्ये एक प्रिएम्बल म्हणजेच सरनामा होता, 395 आर्टिकल्स आणि 8 शेड्यूल्स होते. पण मला इथे एक अतिशय मार्मिक प्रश्न विचारायचा आहे. नक्की विचारा. सो व्हॉट डज दिस ऑल मीन? म्हणजे मी जेव्हा अभ्यास करत होतो तेव्हा एक विरोधाभास मला जाणवला. संविधानाची सुरुवात ज्या प्रिएम्बलने होते, ज्याला आपण संविधानाचा चेहरा म्हणतो, तेच प्रिएम्बल सभेमध्ये सर्वात शेवटी इनॅक्ट केले गेले. असे का? हा खूपच उत्तम प्रश्न आहे. यामागे एक अत्यंत भक्कम तर्क आहे. प्रिएम्बल म्हणजे संविधानाचा आत्मा, त्याचं संपूर्ण सार. संविधानाच्या त्या 395 कलमांमध्ये जे काही तत्वज्ञान आणि जी मूल्य मांडली आहेत त्याचे अगदी अचूक प्रतिबिंब त्या प्रिएम्बलमध्ये उतरावे अशी घटनाकारांची भूमिका होती. ओके. समजा त्यांनी आधीच प्रिएम्बल संमत केले असते आणि नंतर कलमांवर चर्चा करताना त्या हजारो दुरुस्त्यांदरम्यान काही मोठे बदल झाले असते तर प्रिएम्बल आणि कलमांमध्ये विसंगती निर्माण झाली असती. अरेच्छा, हे तर मी विचारच केला नव्हता. हो. म्हणूनच संपूर्ण संविधान अंतिम झाल्यानंतर त्याचे सार म्हणून प्रिएम्बल सर्वात शेवटी स्वीकारण्यात आले, जेणेकरून वी द पीपल ऑफ इंडिया हे शब्द आणि संविधानाचा मूळ गाभा यात अजिबात तफावत राहू नये. किती अचूक आणि विचारपूर्वक उचललेलं हे पाऊल होते. पण इथे आणखी एक गुंतागुंत आहे जी समजून घेणं खूप गरजेचं आहे. कोणती? संविधान 26 नोव्हेंबर 1949ला स्वीकारले गेले हे आता अगदी स्पष्ट झाले. तरीही आपण रिपब्लिक डे 26 जानेवारीला साजरा करतो. जर पुस्तक 26 नोव्हेंबरला तयार आणि मान्य झाले होते तर त्याची अंमलबजावणी एकाच वेळी का झाली नाही? हां. संविधानाच्या इतिहासातील एक अत्यंत रंजक भाग आहे. 26 नोव्हेंबरला संविधान स्वीकारले गेले पण संपूर्ण संविधान त्या दिवशी लागू झाले नाही. असे असले तरी परिस्थितीची गरज ओळखून काही अत्यंत महत्त्वाची कलमे तात्काळ म्हणजे 26 नोव्हेंबरपासूनच लागू करण्यात आली. याला आपण एखाद्या मोठ्या सिस्टीमच्या सॉफ्ट लॉन्च सोबत जोडू शकतो. म्हणजे कसं? जेव्हा एखादे मोठे सॉफ्टवेअर लॉन्च करायचे असते तेव्हा ते एकदम पूर्णपणे लॉन्च न करता आधी त्याचे काही अत्यंत आवश्यक फीचर्स लाईव्ह केले जातात. अगदी बरोबर. 26 नोव्हेंबरच्या दिवशी आपल्या संविधानाचे असेच काहीसे सॉफ्ट लॉन्च झाले होते. पण मला सांगा, तत्कालीन परिस्थितीनुसार असे कोणते आणीबाणीचे विषय होते ज्यांसाठी वाट पाहणे शक्य नव्हते? लाखो लोक भारताच्या सीमा ओलांडून इकडे तिकडे जात होते. कोण भारताचा नागरिक आहे आणि कोण नाही हा प्रश्न अत्यंत ज्वलंत होता. राईट. त्यामुळे सिटिझनशिप म्हणजेच नागरिकत्व संबंधित कलमे तात्काळ लागू करणे गरजेचे होते, जसे की कलम 5, 6, 7, 8 आणि 9. निर्वासितांच्या प्रश्नावर कायदेशीर तोडगा काढण्यासाठी. हो. यासोबतच देशाचा गाडा चालवण्यासाठी निवडणुका घेण्याची प्रक्रिया सुरू करणे आवश्यक होते, म्हणून इलेक्शन्स आणि तात्पुरत्या संसदेची कलमे त्वरित लागू करण्यात आली, जसे की कलम 324 आणि कलम 389. हे अगदी तर्कशुद्ध आहे.
म्हणजे ज्या सिस्टम्स देशाच्या अस्तित्व टिकवण्यासाठी आवश्यक होत्या त्या 26 नोव्हेंबरलाच सुरू झाल्या. हो. आणि मग उरलेले जे मुख्य ग्रँड पब्लिक रिलीज होते ते 26 जानेवारी 1950ला झाले. पण माझ्या मनात हा प्रश्न अजूनही आहे की उरलेले संविधान लागू करण्यासाठी 2 महिने का थांबले? 26 जानेवारी हीच तारीख का? या तारखेमागे एक अत्यंत भावनिक आणि ऐतिहासिक संदर्भ आहे. यासाठी आपल्याला 20 वर्ष मागे म्हणजे 1929च्या लाहोर अधिवेशनात जावं लागेल. काँग्रेसचे लाहोर अधिवेशन? बरोबर. हो. तिथे पंडित जवाहरलाल नेहरूंनी रावी नदीच्या काठी तिरंगा फडकवून पूर्ण स्वराजचा ठराव मांडला होता. आणि त्यानुसार 26 जानेवारी 1930 हा दिवस संपूर्ण देशात पूर्ण स्वराज डे म्हणून अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला होता. त्या कडाक्याच्या थंडीत हजारो सामान्य जनतेनं स्वातंत्र्याची शपथ घेतली होती. वाव. म्हणजे तो दिवस 26 जानेवारी भारतीयांच्या राजकीय आणि भावनिक स्मरणात आधीच कोरला गेला होता. अगदी तंतोतंत. त्या ऐतिहासिक दिवसाचे आणि त्या शपथेचं महत्त्व अबाधित राहावे म्हणूनच संविधानाची पूर्ण अंमलबजावणी करण्यासाठी 26 जानेवारी ही तारीख जाणीवपूर्वक निवडण्यात आली. खूपच छान माहिती आहे ही. या तारखेला संविधानात डेट ऑफ कमेन्समेंट असे म्हटले जाते आणि 26 जानेवारी 1950ला जेव्हा संपूर्ण संविधान लागू झाले तेव्हा आणखी एक मोठी घटना घडली जी अनेकदा दुर्लक्षित राहते. कोणती घटना? भारतावर ब्रिटिशांनी लादलेले जुने कायदे अधिकृतपणे रद्द झाले. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 आणि इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट 1947 हे दोन्ही कायदे रिपील करण्यात आले. बापरे. म्हणजे आता भारतावर इतर कोणाचेही नियम लागून होते? हो. भारत खऱ्या अर्थाने एक सार्वभौम रिपब्लिक राष्ट्र बनले. हा विचार ॲक्च्युली अंगावर शहारे आणणारा आहे. तो केवळ एक कायदा लागू होण्याचा दिवस नव्हता, तर एका प्रदीर्घ गुलामगिरीच्या पूर्ण अंताचा दिवस होता. भारतीय संविधान एका दिवसात तयार झालेलं नाही. त्यामागे इयर्स ऑफ डिस्कशन, सॅक्रिफाईस, डिबेट्स आणि एक प्रचंड मोठं विजन होतं. नक्कीच. या संपूर्ण प्रवासाच्या कालक्रमाकडे जर आपण एक नजर टाकली तर 3 तारखा या इतिहासाचे प्रमुख स्तंभ आहेत. पहिली तारीख 4 नोव्हेंबर 1948 जेव्हा डॉक्टर आंबेडकरांनी संविधानाचा अंतिम ड्राफ्ट चर्चेसाठी मांडला. बरोबर. दुसरी तारीख 26 नोव्हेंबर 1949 जेव्हा संविधान अधिकृतरित्या अडॉप्ट करण्यात आले आणि नागरिकत्वासारखी कलमं लागू झाली. आणि तिसरी तारीख 26 जानेवारी 1950 जेव्हा संपूर्ण कॉन्स्टिट्यूशन इन्फोर्स झाले आणि आपण रिपब्लिक डे साजरा करू लागलो. आज आपण संविधानाच्या निर्मितीचा हा भव्य प्रवास पाहिला. संविधानाचे शिल्पकार म्हणून डॉक्टर आंबेडकरांचे अतुलनीय योगदान, संविधान सभेतील ते हजारो वादविवाद आपण समजून घेतले. पण आजची ही सखोल चर्चा संपवताना मला एक विचार इथे मांडायचा आहे. नक्कीच सांगा. संविधान सभेच्या शेवटच्या भाषणांमध्ये डॉक्टर आंबेडकरांनी संविधानाच्या लिखित मसुद्यासोबतच कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी म्हणजेच संविधानिक नैतिकता हा विचार मांडला होता. खूप महत्वाचा विचार आहे हा. चालवणारी माणसे जर ती मूल्ये जपत नसतील तर ते संविधानही शेवटी अपयशी ठरू शकते. आज आपण संविधानाचे शब्द